श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे. किंक्रांतीचा दिवस हा एक अर्थी अशुभ असल्यामुळे या दिवशी काही गोष्टी प्रकर्षाने टाळण्याचा सल्ला दिला जातो. अर्थात सध्याच्या दिवसामध्ये त्या कितपत टाळता येतील यावर न बोललेलंच बरं. तरीही ज्यांचं या सर्व गोष्टींवर विश्वास आहे त्या मंडळींकडून मात्र याबाबतची काळजी घेतली जाते. शुभ कार्यासाठी सहसा हा दिवस निवडू नये. या दिवशी असणाऱ्या शुभ कार्यांमध्ये प्रचंड अडथळे येतात. गावाखेड्याच्या ठिकाणी या दिवशी सवाशण स्त्रिया शेणात हात घालत नाहीत. भोगीच्या दिवशीची शिळी भाकरी असल्यास ती आज खावी ते लाभकारी ठरते. घरातून केर काढण्याआधी महिलांनी वेणीपणी करावी. या दिवशी घरात कटकट घालू नये. सर्वांशी मधुर वाणीत बोला. काही ठिकाणी प्रवास करणं टाळा. आजच्या दिवशी देवीची पूजा करून तिला गोडाचा नैवेद्य दाखवा. किंक्रांती दिवशी लहान मुलांचे बोरनाहन केले जाते. याने त्यांचे आजारपण दूर होतात व किरकिर करत असतील तर ते प्रमाण कमी होते. किंक्रांती दिवशी बोरनाहन जरूर करावे. या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापूर सोबत एक गोष्ट जाळायची आहे. याने तुमचे 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. पहा, काही लोकांना आर्थिक समस्या असतात, काही अडचणी असतात. आपण काही कारणास्तव दुसऱ्यांकडून पैसे घेत असतो पण ते आपल्याकडून परत दिले जात नाही आणि पैशाची चणचण आपल्याला भासत असते. तुम्ही खूप कष्ट करता, मेहनत करता तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला पाहिजे तसे यश मिळत नाही. नशिबाची साथ मिळत नाही. घरामध्ये जो काही पैसा येईल तो असाच जातो. या ना त्या कारणाने तो खर्च होत असतो. तुमच्या घरामध्ये काही दोष असतील तर ते घालवण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तर आजच्या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे. तो कोणता हे पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. लक्ष्मी नुसते पैशाच्या स्वरूपात घरामध्ये येत नसते तर सुख, शांती, समृद्धी घेऊन सुद्धा येत असते. तुमच्या घरामध्ये सतत कटकटी, भांडणं होत असतील किंवा एकमेकांशी वाद होत असतील तर अशा घरामध्ये लक्ष्मी जराही थांबत नाही. तिथून ती निघून जाते आणि मग तुमच्या घरामध्ये अनेक अडचणी उद्भवतात. तुमच्या मुलांचा अभ्यासात मन लागत नाही. तुमच्या घरामधील जे विवाहयोग्य मुलं-मुली आहेत त्यांचे लग्न जमत नाही. अनेक वर्ष होऊन गेले तरी तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही. या सर्व समस्यांवर उपाय मिळवण्यासाठी काही विशिष्ट तिथींना काही सेवा करायच्या असतात. या सेवा केल्याने तुम्हाला योग्य फळ मिळत असते. दिवे लागण्याच्या आधी तुमच्या घरातील झाडझूड करून घ्यावी, कारण दिवे लागण्याच्या नंतर आपण घर जाळत नाही. सर्वप्रथम तुमच्या देवघरामधील दिवा प्रज्वलित करायचा. धूप दीप लावून घ्यायचा आहे. तुळशीला सुद्धा दिवा लावायचा आहे. अगरबत्ती लावायची आहे. हळदी कुंकू व्हायचा आहे. तुम्हाला उपाय करण्यासाठी एक छोटीशी मातीची पंती जी दिवाळीमध्ये आपण लावत असतो ती घ्यायची आहे. त्या मातीच्या पंतीमध्ये 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ठेवायच्या आहेत. आता या भीमसेनी कापरावरती तुम्हाला शुद्ध गाईचं 1 ते 2 थेंब तूप टाकायचं आहे. यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जी लागणार आहे ती वस्तू म्हणजे तुम्हाला फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहे. कुठेही ती तुटलेली नसावी. त्यासोबतच तुम्हाला 2 अखंड वेलची घ्यायच्या आहेत. या दोनही वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे व तुम्हाला महालक्ष्मीच्या मंत्राचं पठण करायचं आहे. तो मंत्र म्हणजे कमलात्मक मंत्र. या मंत्राचं तुम्हाला 16 वेळा पठण करायचं आहे. जर हा मंत्र तुम्हाला बोलणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून श्रवण देखील करू शकता. यानंतर या दोन्ही वस्तू तुम्हाला कापूरवरती ठेवायच्या आहे. तसेच तुम्हाला पिवळी मोहरी देखील टाकायची आहे. पिवळी मोहरी तांत्रिक क्रियासाठी वापरली जाते. पिवळी मोहरी ही तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. व थोडीशी काळे तीळ टाकायचे आहे. जर काळे तीळ कोणी वापरत नसेल तर पांढरे तीळ टाकायचे आहेत. पांढरे तीळ टाकल्यानंतर तुम्हाला कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे व आपल्या देवघरावरून 3 वेळा उतरून घ्यायचा आहे. व हा उपाय करत असताना तुमचे दारे खिडके पूर्ण उघडी पाहिजे व हा दिवा तिथून उचलायचा आहे व संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. घरातील जी नकारात्मकता आहे व जे दोष आहेत ते या उपायाने हे सर्व दोष निघून जाणार आहेत.
हा उपाय करत असताना तुम्हाला सतत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते देवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. फक्त टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये फिरून घ्यायचं आहे व फिरून झाल्यानंतर परत तुम्हाला देवघरासमोर ठेवायचं आहे व जोपर्यंत काकपूर प्रज्वलित आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचे पठण करायचे आहे. कारण माता लक्ष्मी तिथे त्याच घरामध्ये प्रवेश करते जिथे विष्णूंची सेवा केली जाते. तुम्ही जर हा उपाय करत राहिला तर हळूहळू तुमच्या घरातील दारिद्र्यता निघून जाईल.